सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघंजणांनी विषसारखा गोष्ट प्राशन करून आत्महत्या केलेला आहे। त्यात मृतकांच्या भाऊ श्री मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादीमधून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना दिवसापासून त्रास देत होतो। त्यांच्या त्रासात कंटाळून हे आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे। त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे। सर, त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोटमध्ये कारण दिलेलं आहे त्यांनी आणि काय आक्षेप नोंदवलेले आहेत आरोपीवर? हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना असा जे AK असा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत म्हणून उल्लेख आहे आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजापूरमधून ताब्यात घेतलेलं आहे। सर, 2020 मध्ये याच आरोपीवरती सांगोल्यामध्ये अशाच पद्धतीने गुन्हा दाखल होता 360 करेक्ट। म्हणजे काय नेमकं ते प्रकरण होतं आरोपीवरती? तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेल पण होतं आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजापूरला शिफ्ट झालं। तरी इथं हे कृत्य आता केलं हे आढळून आलेलं आहे। ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेला आहे।